चौघड्याच्या तालावरती आणि हलगिराच्या शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातून सिंदूर महारक्ता यात्रा हा शुभारंभ होत आहे। त्या शुभारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय उदयजी सामंत साहेब, त्याच पद्धतीनं आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून इथं उपस्थित असणारे गुरुवर्य भिडे गुरुजी, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर शिवसेनेचे पदाधिकारी, समोर उपस्थित असणारे सर्व जम्मू काश्मीर येथे रक्तदान करण्यासाठी येणारे सर्व रक्तवीर। खर तर सिंदूर महारक्तदान यात्रा हा उपक्रम साहेब देश स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा होत आहे आणि जवळजवळ भारत देशामध्ये 798 जिल्हे आहेत आणि त्यातल्या 798 जिल्ह्यामध्ये माझा सांगली जिल्हा एकच पराक्रम असा करणार आहे की 1000 युवक जम्मू काश्मीर येथे जाऊन आर्मी कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान करणार आहेत। खरं तर साहेब अनेक वर्षापासून माझ्या मनामध्ये एक इच्छा होती। गेल्या वर्षी हा उपक्रम करण्याचा मी प्रयत्न केलेला होता चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या माध्यमातून, पण काही कारणास्तव तो शेवटच्या टप्प्यामध्ये तो कार्यक्रम रद्द करावा लागला। पण खरखर शिंदे साहेबांच्या आणि उदय सामंत साहेबांच्या सानिध्यात आल्यानंतर ज्या ज्या काही समाजोपयोगी गोष्टी, मग राष्ट्रकुल कुस्ती आखाडा विट्यामध्ये जो भारतातील सर्वात मोठा कुस्ती आखाडा उभा करण्याचं काम असेल, सिंदूर महारक्तदान यात्रा असेल किंवा अनेक असे समाजोपयोगी उपक्रम हे आज पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत। आज साहेब आपण उद्याच्या रविवारी 9 तारखेला मी पक्षामध्ये प्रवेश करून 2 महिने होत आहेत। 9 तारखेला बरोबर माझा पक्ष प्रवेश सुद्धा 9 तारखेला झालेला होता। आपला कमांड हॉस्पिटलला कार्यक्रम पण 9 तारखेला जम्मू काश्मीरमध्ये आहे। पण 2 महिन्यामध्ये शिवसेना पक्ष असेल, शिंदे साहेब असतील किंवा सामंत साहेब असतील, खरं तर सामंत साहेबांनी एका कार्यकर्त्याला, आज मला ते आमचे नेते वाटत नाहीत, मोठे भाऊ असल्यासारखं वाटत आहेत। कारण मी किती हट्ट केला, किती गोष्टी, अनेक गोष्टींची मागणी केली, तर कुठल्याही गोष्टीला साहेबांनी नकार दिलेला नाही। आज मी म्हणलं, आज माझे शिवसैनिक युवक आणि पैलवान मुलं आमची काश्मीरला जाणार आहेत। मला ट्रेनमध्ये सर्व पैलवान मुलांना बदाम, काजू, खारीक सगळं खुराक पाहिजे म्हणलं। मला साहेबांनी जवळजवळ 1 टन व्यवस्था केली, टनामध्ये केली, किलोमध्ये केलेली नाही। परत सर्व पैलवान मुलं आहेत, व्हेज नॉनव्हेज, श्रावण असल्यामुळे बरेच जण व्हेज आहेत, पण नॉनव्हेजची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे म्हणलं। लगेच दुसऱ्या मिनिटात नॉनव्हेजची व्यवस्था झाली, ट्रेनमध्ये झाली, तिथं राहण्याच्या ठिकाणी झाली। तिथलं टेम्परेचर थोडंसं उकाड आहे असं कळालं। साहेबांना म्हटलं तिथे AC हॉल पाहिजेत, मुलांना AC रूम पाहिजेत 1000 मुलांना। साहेबांनी दुसऱ्या मिनिटात लगेच तिथे AC रूम सगळ्या बुक केल्या। त्यानंतर परवाच सामंत साहेबांनी मी शिंदे साहेबांना भेटलो गेल्या 8-10 दिवसापाठीमागं। शिंदे साहेबांनी इच्छा व्यक्त केली की जम्मूमधलं कमांड हॉस्पिटलचं रक्तदान करून आपण श्रीनगरला कमांड हॉस्पिटलला जायचं आणि तिथं मी स्वतः रक्तदान करणार म्हणून। साहेब म्हणलं, मी आता हा 35-40 तासाचा प्रवास आणि तिथून पुढे जम्मू ते श्रीनगर हा जवळजवळ 15 तासाचा प्रवास बस नाही। सामंत साहेबांना मी आता शिंदे साहेबांना बोलू शकत नाही आपण, त्यामुळे सामंत साहेबांना म्हटलं मी हा 40 तासाचा प्रवास करून साहेब तो ट्रॅव्हल्सनं किंवा बसनं 15 तासाचा प्रवास मी करू, आमची मुलं करू शकणार नाहीत। साहेबांनी नुसतं पाठीमागे बघितलं
एक खाजगी विमान आपल्या सर्व पैलवानांसाठी बुक करण्यात आलं. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की मी आता थोड्याच गोष्टी तुम्हाला सांगतोय. ठराविक पैलवान जम्मू ते श्रीनगर जाऊन श्रीनगरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये रक्तदान करणार आहेत. म्हणजे हा उपक्रम करत असताना साहेब कुठलीही अडचण आतापर्यंत आलेली नाही, इथून पुढेही येणार नाही. आज आपला सांगली जिल्हा इतिहास घडवायला निघालेला आहे. कारण पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये असा उपक्रम कुणीही केलेला नाही. तो माझ्या सांगली जिल्ह्यानं आज आपण सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आज सिंदूर महारक्तदान यात्रा हा जम्मू काश्मीरमध्ये याची सुरुवात होणार साहेब. साहेबांनीच हे आखले. त्यामुळे मी सर्व पुढे समोर बसलेल्या सर्व रक्तवीर असतील किंवा शिवसैनिक प्रेक्षकांना सांगतो, 2 महिन्यानंतर विशाखापट्टणम येथे नेव्हीचं हॉस्पिटल आहे. त्या नेव्हीच्या हॉस्पिटलची जेवढी गरज आहे तेवढे रक्तदाते इथून नेव्हीच्या हॉस्पिटलला जातील 2 महिन्यानंतर आणि तिथं रक्तदान करून येतील. त्यानंतर केरळला एअरफोर्सचं मोठं हॉस्पिटल आहे. तिथंही जेवढी रक्ताची गरज असेल त्यानंतर 2 महिन्यानंतर तिथंही जाऊन रक्तदान करून येतील. अशा पद्धतीची ही सिंदूर महारक्तदान यात्रा पूर्ण भारत देशामध्ये ह्या येणाऱ्या वर्षामध्ये एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी ह्या 3 दलांना आपण जास्तीत जास्त जेवढा रक्त पुरवठा करता येईल तेवढा आपण करणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या सेनेला ज्यावेळी रक्ताची गरज पडेल त्यावेळी सांगलीचं नाव आठवलं पाहिजे. अशा पद्धतीचा आपण कार्यक्रम हा यशस्वी करू. आज आपण सर्वजण रक्तवीर निघालो आहोत. सांगलीवरून तर काश्मीरच्या दिशेने कुठलाही गालबोट आपल्या कार्यक्रमाला लागला नाही पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी दक्षता घ्या. सर्वजण इथं साहेब आपण ज्यावेळेपासून पेपरला सर्व सोशल मीडियात ज्यावेळेस जाहीर केलं अशा पद्धतीने आपण यात्रा काढतोय. म्हणून पहिल्यांदा 1000 आपण नेणार म्हणून सांगितलं. 4000कडे आकडा आमचा नोंदणीचा गेला. परवा 6000, 6500 पर्यंत गेला. आणि ज्यावेळेस आम्ही नोंदणी बंद केली त्यावेळी 9300 युवकांनी आज आमच्या सांगली जिल्ह्यातल्या सिंदूर महारक्तदान यात्रेसाठी नोंदणी केली. खरोखर राहिलेल्या मी 8300 युवकांची माफी मागतो आणि पुढच्या यात्रेमध्ये आपल्याला 100% सहभागी करून घेतो एवढंच आश्वासन तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. सांगली जिल्ह्यामध्ये